या ठिकाणी तुळशी अंगणामधला आजचा आपला 7व्या दिवसाचा प्रयोग आणि एवढी तुडुंब करते. मजा येते का तुम्हाला सगळ्यांना? आर यू ऑल एन्जॉय? बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. सर्व सहर्ष सादर करीत आहे जादूगार जितेंद्र रघुवीर आणि त्यांचे मायजान. जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा थोडक्यात परिचय. जादूगार जितेंद्र रघुवीर हे पुणे युनिव्हर्सिटीचे बी प्रोडक्शन इंजिनियर असून अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीचे MS मेकॅनिकल इंजिनियर आहेत. आपले आजोबा जादूगार रघुवीर आणि वडील जादूगार विजय रघुवीर यांच्याबरोबर वयाच्या 5व्या वर्षापासून स्टेजवर स्वतंत्रपणे जादूचे प्रयोग सादर करीत आहेत. 5 वर्ष अमेरिकेत त्यांनी US नेव्ही, युनायटेड नेशन इत्यादी संस्थांसाठी कार्यक्रम सादर करतानाच भारत, सिंगापूर, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया, दुबई आणि युरोपमधील 10 देश येथे आपले जादूचे प्रयोग सादर करून लोकांची वाहवा मिळवलेली आहे. जादूगार जितेंद्र रघुवीर. तुमच्या जवळ घ्या, दादा माहिती आहे तुम्हाला दिसेल. तुमच्या जवळच ठेवा. या तुम्ही सरका तू वर या. और ऍक्टर या ठिकाणी आपल्या तुलसी अंगण जी कमिटी आहे तिने या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आज मला आमंत्रित केलं आणि मी तुमच्या सगळ्यांच्या समोर. माझं नाव आहे जादूगार जितेंद्र रघुवीर. जादूगार रघुवीर माझे आजोबा, विजय रघुवीर माझे वडील, मी स्वतः जादूगार जितेंद्र रघुवीर. गेले 86 वर्ष आणि 3 पिढ्या आम्ही या क्षेत्रात होतो. माझा मुलगा आता ईशान, ती 4थी पिढी. आज तुम्हाला बरेच मोठे जादूचे प्रयोग दाखवणार आहे. पुढचा 2 तासाचा वेळ कसा जाईल ना तुम्हाला कळणार, मला कळणार आहे. तुमच्याशी नंतर गप्पा मारणार, पण तुम्हाला माझे प्रत्येक जादूगाराकडे जादूची काठी असणं आवश्यक असतं. मी गडबडीत आलो, माझ्याकडे एक छोटा रुमाल. बघूया रुमालाचं साईन काय झालं. म्युझिक. या ठिकाणी माझ्याकडे छोटा रुमालाच्या जागी मॅजिक स्टिक, त्यामुळे याच्या पुढे जे माझ्या मनात असेल तेच इथं तेच तुम्ही बघा. पुढचा प्रयोग जो तुम्हाला दाखवणार आहे, ऍक्च्युली आमचा जो मोठा थिएटरला शो असतो त्याच्यात दाखवली जाणारी जादू आज तुम्हाला इथं मी दाखवतोय. ब्रँड न्यू जादू, जपानवरून आणलेली जादू. प्रयोगाचं नाव आहे 3 Ghosts from Japan. 3 Ghosts from Japan.
ही आमची तिसरी पिढी आणि आपल्या तुलसी अंगणमध्ये आजचा जो प्रयोग सादर करतोय हा आमचा 3 जनरेशनचा मिळून कार्यक्रम क्रमांक 16,020 16,020 नंबरचा विक्रमी प्रयोग सादर करतोय. आजचा शो दिस इज अ व्हरायटी शो. याच्यात अनेक लहान मोठ्या जादू तुमच्यासमोर दाखवणार आहे आणि बऱ्याचशा जादू तुमच्यातल्या वेगळ्या एज ग्रुपला स्टेजवर आपण इथे बोलवणार आहोत आणि आपण प्रयोग करणार आहोत. आता पुढचा प्रयोग किंवा पुढची जादू जी तुमच्यासमोर दाखवणार आहे सादर करणार आहे. तुम्हाला माहिती आहे कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गुरुपूजनाने असते. तर या ठिकाणी मी माझ्या गुरूंचा फोटो मागितला आणि हा माझा गुरूंचा फोटो ते बाळकाका गुरूंचा फोटो पाहिला तर रिकामी फ्रेम ते जादूंनी निर्माण करून जादू पूजन करावं. अच्छा जादुई पद्धतीने गुरुपूजन करताय म्हणणं बाळकाका. बघूया जादुई पद्धतीने गुरुपूजन कसं करताय. माझ्या आजोबा जादूगार लक्ष्मी यांच्या प्रतिभेला नमस्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुढचा प्रयोग पुढची जी जादू तुमच्या समोर दाखवणार आहे. मी आता 6 महिन्यापूर्वी होतो सिंगापूर आणि मलेशियाला आणि सिंगापूर आणि मलेशियाला असताना तिथून आणलेल्या 2 जादू तुमच्या समोर येत आहेत. त्यातली एक जादू आहे ज्याचं नाव आहे द मिस्टियस बॉक्स फ्रॉम सिंगापूर आणि दुसरी जादू जी येते ती येते दी अमेझिंग डायस. तर मिस्टियस बॉक्स फ्रॉम सिंगापूरचं इथे ॲपरेटस आलंय आणि अमेझिंग डायससाठी हा इथे एक रोटेटिंग टेबल हा इथे ठेवला. पहिला बघतोय अमेझिंग डायस आणि मग मिस्टियस बॉक्स फ्रॉम सिंगापूर. थँक्यू व्हेरी मच. तर पहिला अमेझिंग डायस. सिमिलरली माझ्याकडे इथे एक लाकडाचा रिकामा बॉक्स आणि एक जॉईंट डायस. त्याच्या वाजता काय होतंय द मिस्टियस बॉक्स फ्रॉम सिंगापूर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर पहिले हे तुम्हाला 2-3 छोट्या जादू दाखवले एक मोठी जादू दाखवली. आतापर्यंत प्रयोग आवडतायत. एकदा जोरात टाळ्या झाल्या आहेत. मग लाडका प्रयोग तुमच्यासमोर येतोय वॉटर ऑफ इंडिया गंगेची प्रार्थना. तुम्हाला जादूगार याच्यात जादू काय होते ज्या घागरीत पाणी होतं ते तुम्ही बादलीत होतलं पण दिस इज अन अनफिनिश सोर्स ऑफ वॉटर. गंगेचं पाणी आहे. तर पुढे याची काय मजा आहे ती आपण बघत राहणार आहोत. आता पुढचा जो प्रयोग दाखवणार आहे मी आत्ता एक 15 ऑगस्टला मागच्याच महिन्यात इचलकरंजीला होतो. ही इथे चष्मावाली मुलगी स्पेक्सवाली मुलगी शांत मी इचलकरंजीला होतो आणि तिथे प्रयोग केला थिएटरला घोरपडे नाट्य मंदिरला आणि तिथल्या लोकांना प्रयोग एवढा आवडला की त्यांनी एक गिफ्ट बॉक्स मला दिला. पण माझे ओळीने प्रयोग चालले त्यामुळे मला काय तो बॉक्स उघडून काय दिलाय बघायला वेळ झाला नाही. तर मी म्हटलं आज मौका भी दस्तूर भी आहे इथंच तुलसी अंगणला आहे तर उघडून बघायचं आहात काय. अमेरिका गॉट टॅलेंट वर गाजलेली जादू तुमच्यासमोर घेते तुम्हाला दाखवतोय. प्रयोगाचं नाव आहे गिफ्ट बॉक्स मॅजिक बॉक्स इन अ मोमेंट.
प्रयोगाचा दाखल दी गिफ्ट बॉक्स, मॅजिक बॉक्स, फ्लाइंग बॉक्स. एका उडत्या फिरत्या बॉक्समधनं एक क्लाउन कसा निर्माण होतो, क्लाउन इन द बॉक्स या अमेरिकन कन्सेप्टवर आधारित ही जादू तुम्ही पाहिलेत. आणि पुढचा प्रयोग वॉटर ऑफ इंडिया, गंगेची प्रार्थना. पुढचा प्रयोग जो दाखवणार आहे, पुण्यातनं मी बी प्रोडक्शन इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. त्याने आवाज इन स्टेट्स, मी अमेरिकेत होतो, जिथे मास्टर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंत शिक्षण घेतलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग करत होतो. करता करता मी पोचलो लास वेगासला, जिथे माझी भेट झाली डेव्हिड कॉपरफिल्ड, वन ऑफ द बिगेस्ट नेम इन हिस्ट्री ऑफ मॅजिक. तर डेव्हिड कॉपरफिल्डने एक जादू दाखवली, मला एवढी आवडली की गेले 8 ते 10 वर्ष मी ती दाखवली तिकडे. पण आता जेव्हा आमचा मे एंडला 16,000 कार्यक्रम झाला पुण्यात, तेव्हा त्या जादूचा पुढचा पाठ मी आणलाय, जो पहिल्या जे तुम्ही जगात बघताय, इव्हन डेव्हिड कॉपरफिल्ड करत नाही हा पाठ. तुमच्यासमोर येतोय आर बिल्युजन अपडेटेड. तुमच्यासमोर नवीन जादू आर बिल्युजन अपडेटेड. तर आर बिल्युजन रिलोडेड या प्रयोगाचं जे साहित्य दिसतंय, तर या ठिकाणी एक लाकडाची फ्रेम आणि मी माझं जॅकेट काढलं, बिकॉज माय हँड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर दिस पर्टिक्युलर ट्रिक. का महत्वाचं आहे? कारण हाताचा मधला भाग हा तर अजून महत्वाचा आहे, कारण माझ्याकडे इथे काही शार्प ब्लेड्स आहेत. So Balakaka is going to pass those blades to my hand. So my hand will be sliced into many parts. आणि त्याच्यानंतर काय जादू होती? आर बिल्युजन रिलोडेड. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पाहिलं असेल हाताचा मधला भाग काही काळापुरतं गायब कसा होतो आणि पुढचा हाताचा भाग दिसत असताना सो परत कसा होतो. प्रयोगाचं नव्हतं आर बिल्युजन अपडेटेड. आणि पुढचा प्रयोग वॉटर ऑफ इंडिया, गंगेची प्रार्थना.
इतक्या वेळ मी या आज सुरुवातीपासून ज्या जादू दाखवतोय, जे प्रयोग दाखवतोय, ते माझेच लोक, माझेच असिस्टंट, माझं साहित्य याच्यापासनं दाखवतोय. पण याच्या पुढच्या अनेक प्रयोगाला मी तुमच्यातल्या वेगळ्या वयोगटातल्या लोकांना एज ग्रुपला स्टेजवर बोलवणार आहे आणि त्यांच्यावर प्रयोग करणार आहोत. तर आपण जो पहिला हाफ आहे त्याच्यात मोठ्या लोकांना जास्त बोलवणार, दुसऱ्या हाफमध्ये मुलांना जास्त बोलवणार. तर या प्रयोगाची सुरुवात करूया. मागच्या वर्षी चला उद्याच्या सेटवर डॉक्टर निलेश साबळे यांच्यावर केलेली मी जी जादू, त्याच्यापासून प्रयोगाचं नाव आहे रिंगो मॅजिक. आणि या प्रयोगाला मला मदतीला तुमच्यापैकी ऑडियन्सपैकी महिलांपैकी कोणाची जर गरज आहे, एनी यंग लेडी ऑर कॉलेज गोईंग गर्ल, शाळेतली मुलगी या प्रयोगाला नको, एनी यंग लेडी ऑर कॉलेज गोईंग गर्ल, कोणी इकडने एनीबडी कॅन कम टू हेल्प मी. या प्लीज बी हिअर. मागे हात केलं, यायला हरकत नाही. म्युझिक. लक्ष द्या दादा, लक्ष द्या. या ठिकाणी मदतीला आले तर आपण ओळख करून घेऊ. व्हॉट्स गुड नेम? अवनी. सो यू आर इन कॉलेज? ओके, सो ऑलमोस्ट इन कॉलेज. ओके, तर अवनी इथे मदतीला आली. एकदा जरा जोरात टाळ्या देत आपण. लेट्स वेलकम अवनी. अवनी, हाऊज युअर हेड टुडे? तब्येत कशी आहे? भारी, ग्रेट. अवनी, या प्रयोगाचं जे ॲपरेटस आहे माझ्याकडे सगळ्यात पहिल्यांदी तर या दिसतात स्टीलच्या 2 रिंग्स. यू कॅन चेक. स्टीलच्याच आहेत ना? वाजून बघितलं तरी चालेल, राईट? सेकंडली अवनी, अजून एक चेक करायचं. एक रिंग दुसऱ्यातनं परपेंडिक्युलरली पास होत नाही, ही पण नाही आणि ती दुसरी पण नाही. सो देर आर नो स्लिट्स, नो स्लॉट्स, सॉलिड रिंग्स. बरोबर अवनी? या दोन्ही रिंग्स मी इथे ठेवून देतो अवनी. आणि आपण हे आता बॉक्स फ्रेम आहे, चेक करूया. या ठिकाणी या फ्रेमची वरची बाजू असा हात घालून बघायचा. जस्ट चेक, बस. तसंच ही फ्रेमची खालची बाजू इथनं हात घालून बघायचं, राईट? अवनी, मी याच्याकरता दाखवलं की लोकांना वाटतं जादूच्या प्रयोगात आमच्या ॲपरेटसमध्ये काहीतरी असतं म्हणून मी चेक करायला दिलं. अवनी, आता काय करायचं, मी असं जातो, यू टू कम फ्रॉम अदर साईड, त्या साईडने, आणि इकडनं उजवा हात द्यायचा, राईट, आणि समोर बघायचे, चिकटून उभं राहायचे बॉक्सला, हात बाहेर, राईट, आणि हात असा ठेवायचा, असा. आणि माझ्याकडे या ज्या स्टीलच्या 2 रिंग्स आहेत ज्या आपण चेक केल्या त्या अवनीच्या हातात देतो. वर्ड इट, ओके. अवनीचा हात या ठिकाणी थोडंसं मागे करतोय मी, हात दिसतोय, राईट. अवनीचा हात या ठिकाणी दिसतोय. अवनी, हा तुझाच हात आहे? नाही, मी परत का विचारतोय, कारण लोकांना वाटतं जादूच्या प्रयोगात डमी हँड आहे, फेक हँड आहे. नाही, अवनीचाच हात आहे. एक काम कर, या हाताने पुढनं तो चेक कर, तुझाच हात आहे. मी काही सांगतोय, तू काय करतो. ओके, ऑलराईट. आता मी काय करतोय, मी ही पुढची फ्रेम लावून घेतो आणि प्रयोग काय करणार सांगतो. मगाशी मागच्या आत्ताच्या प्रयोगात तुम्ही पाहिलं असेल, माझ्या हातातनं मी स्टीलचे 4 ब्लेड्स पास केलेले. तसं अवनी, या प्रयोगात तुझ्या हातातनं आपण त्या स्टीलच्या 2 रिंग्स पास करणार आहोत. कसली खुश झाली अवनी? नाही, माझ्यामध्ये जरा नर्वस झाले. एक काम करू, लेट्स बूस्ट अप कॉन्फिडन्स. तिची आपण कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास वाढवूया. अवनी, हा जो प्रयोग आहे हा कम्पॅरेटिव्हली नवीन आहे, तरी सुद्धा आतापर्यंत हा मी 100 वेळा दाखवला, 100 टाइम्स. किती वेळा? 100 टाइम्स. त्यातला फक्त 3दाच चुकलाय. वाढला कॉन्फिडन्स? नाही, मी मजा करतोय, चुकला नाही आहे. आय एम प्रेटी शुअर आजही चुकणार नाही. बघूया अवनीच्या हातातनं रिंग्स पास होतात का नाही. रिंग ऑफ मॅजिक. जोरात टाळ्या देऊयात अवनीला. पुढचा प्रयोग, पुढची जादू जी मी तुमच्यासमोर दाखवणार आहे, सादर करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी अव्हेंजर्स पाहिला का? अव्हेंजर्स मध्ये एक सुपर विलन आहे ज्याचं नाव आहे थॅनॉस. थॅनॉस हातात काय घालतो? इन्फिनिटी गॉन्टलेट. त्यात काय असतं?
इन्फिनिटी स्टोन्स, आणि ते घालून जेव्हा समोरच्या माणसाकडे तो स्नॅप करतो, टिचके वाजवतो, त्या समोरचा माणूस होतो गायब. तुमच्या लक्षात आलं असेल, मुलांना अभ्यासातलं माहिती असो किंवा नसो, अव्हेंजर्स पार्ट आहे. आता जे त्यांचे बिचारे पेरेंट्स, ग्रँड पेरेंट्स आहेत, ज्यांना माहित नाही अव्हेंजर्स काय, तर अव्हेंजर्स इज पार्ट ऑफ हॉलिवूड सिरीज. हॉलिवूडमध्ये मूवी झाले ते सुपर हिरोचे, ज्यांच्यात काहीतरी सुपर पॉवर आहे. स्पायडरमॅन होता, थॉर होता, कॅप्टन अमेरिका होता, डॉक्टर स्ट्रेंज होता, आयर्न मॅन होता, बरेच जण होते. आणि हे सगळे लोक जगाला वाचवायला निघालेत. कोविडमध्ये कोणी नाही वाचू शकलं, पण निघालेत. आणि त्यांच्या समोर एक धिप्पाड विलन आहे, ज्याचं नाव आहे थॅनॉस. थॅनॉस कसा? 16 to 18 फीट हाईट त्याची, पर्पल कलरची स्किन, एवढा असा आवड हवे, आणि तो हातात घेऊन येतो इन्फिनिटी गॉमलेट. म्हणजे काय? हँडग्लोव्ज, ज्याच्यात एक स्टोन, टाइम स्पेस वगैरे स्टोन दाखवले त्यांनी खडे, आणि ते हातात घालून तो जेव्हा स्नॅप करतो, त्या समोरचा माणूस होतो गायब. अशी काल्पनिक कथा होती आणि फार गाजलेली होती. त्याच्यावरनं सुचलेली जादू तुमच्यासमोर दाखवणार आहे. 2 ट्रॅक तुमच्यासमोर दाखवणार आहे. प्रयोगाचं नाव आहे थॅनॉस मॅजिक, आणि त्याच्यासाठी एक स्टूल आहे, आणि मला या प्रयोगाला लागणार आहे इन्फिनिटी गॉमलेट, जे घेऊन येणार आहे थॅनॉस. तर बोलवायचं का थॅनॉसला? अरे आवाज नाही आला, बोलवायचं का? बोलू. थॅनॉस, ए थॅनॉस, आला बघा, शाबास. हा फक्त मंचरचा थॅनॉस आहे म्हणून जरा बुटका आहे, पण याने इन्फिनिटी आहे, चांगलं दिसतं. इन्फिनिटी गॉमलेट मला दिलंय, जे महत्वाचं आहे, ज्याच्यात हे 5 स्टोन आहेत. इन्फिनिटी गॉमलेट इथे ठेवलंय, आणि या ठिकाणी एक स्टूल आणि चादर, आणि या स्टूलवर बसायला येतोय माझा असिस्टंट विठ्ठल. या विठ्ठलकडे नीट बघून ठेवा, याला बघितलं तुमच्या लक्षात आलं पाहिजे, माझ्या प्रयोगात मदत करताना पाहिलं, एवढं लक्षात आलं चालेल. विठ्ठल बसला इथे स्टूलावर, त्याला चादरीने झाकून काढणाऱ्या बघ्या पुढे काय होतंय. थॅनॉस मॅजिक. या ठिकाणी विठ्ठलला चादरीन झाकलंय. विठ्ठलला त्याचं डोकं हलवायला सांगू. विठ्ठल डोकं, विठ्ठलचा एक हात, विठ्ठलचा दुसरा हात, विठ्ठलचा एक पाय, विठ्ठलचा दुसरा पाय, विठ्ठलचे 4 पाय. नाही कळलं त्याला, बेवड्यात करतोय. आता मी हातात घालणारे इन्फिनिटी गॉमलेट घालू का? आणि आता मी वाजवणारे टिचकी जारी होणार आहे. विठ्ठल, अरे करायचं का गाड्या? गायब झाला का? परत एकदा प्रयत्न करायचा का? अरे गायब होतोय का नाही? पण विठ्ठल कधीच गायब झालाय, बिकॉज रघुवीर मॅजिक इज ग्रेटर दॅन थॅनॉस मॅजिक. बघूया विठ्ठलच्या जागेवर कोण आहे. विठ्ठलच्या जागेवर आलेलं दिसतं विनोद. विठ्ठल कुठे? विठ्ठल कधीच गायब, तुमच्या इथे मागे बघा, रघुवीर मॅजिक. या ठिकाणी विठ्ठल, या ठिकाणी विनोद, कुठल्याही प्रकारचा डबल रोल आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ऑलराईट, प्रयोग आपला एवढा रंगला आहे. माझं फेसबुक अकाउंट आहे मॅजिशियन जितेंद्र रघुवीर, आणि माझं इंस्टाग्राम हँडल आहे रघुवीर मॅजिक. फेसबुक मॅजिशियन जितेंद्र रघुवीर आणि इंस्टाग्राम रघुवीर मॅजिक. त्याच्यावर मी आपल्या आजच्या गर्दीचा फोटोही टाकणार आहे आणि व्हिडिओही टाकणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फोटो काढून तरी जादू दाखवायची. त्यांची जादू काय बघूया लगेच आपला पुढचा प्रयोग. नमस्कार 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 नमस्कार. एवढे दिवस कुठे गेले होते? मी ना, मी बंगालला गेलो होतो. बंगालला. बंगालला? हो. ते कशासाठी? जादू शिकायला. जादू म्हणजे तुम्हाला जादू येते वाटतं? तुला माझ्यातली काय माहिती दिसत नाहीये? नाही ना. पुण्यातले जादूगार जितेंद्र गुरुंना ओळखतो. ओळखतो ना. मग त्या जादू कोणी शिकवली? कुणी? मी शिकवली. मी
म्हणजे तुम्ही जितेंद्र रघुरांची गुरुजी वाटते का? काय काय हो गुरुजी मला एक जादू दाखवा की. एक काय 4 दाखवतो तुला. डबे आहेत का डबे? हो दिसतात ना. त्याला उंच डबा हातात घे. हा का? हा हा डबा काय काय त्याच्यामध्ये? आहे ना. काय गोल गोल चेंडू. चेंडू चौकोनी असं वाटा यात. आता हा चेंडू आहे. 1 2 3 म्हणतात त्यांनी नायसा करणार आहे. नाही सा. नायसा 1 2 3 या चेंडूचं काहीच झालं नाही. काय हरकत नाही. तुला ते ह्या चेंडू मी तर दुसरा प्रयोग करून दाखवतो. दुसरा? आता हा चेंडू आहे ना तिला पोटा झाले. चला थँक्यू व्हेरी मच. माझी जादू संपली. मी चाललो. हो गुरुजी बोला पोटात कसं व्हायला लागले. काय करायचं? पोटात गेलेले चेंडू. काढायचं. हो काढीन काढू आपण काढीन. हाटीन नका लवकर हो. ऑपरेशन करू ऑपरेशन. ऑपरेशन नका. मग तुम्ही जितेंद्र रघुरांची गुरुजी ना. मग जादूने काढा की. काय हरकत नाही. तुला काचेचा रिकामा डबा असते का? हो दिसतो ना. घ्या आता. काय काढायचं? रिकाम आहे. हाकड लाव. तुझ्या पोटात गेलेला चेंडू तुझ्या कानातून काढून दाखवणार आहे. कानात ना. या का ह्या. या कानात. एक 2 1 2 3 आता काय पोटात गेलेला चेंडू कानात. खरोखर आपण जितेंद्र रघुरांची गुरुजी. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला प्रयोग पाहिला आहेत माझे शिष्य, पण बाहेर जाऊन सांगतात की जितेंद्र रघुवीर यांना मीच जादू शिकवली, म्हणून मीही त्यांना गुरुजीच म्हणतो. याच्या पुढे येऊन ते असे प्रयोग करणार आहेत. एकदा गुरुजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या गुरुजींसाठी. आणि आता याचा पुढचा जो प्रयोग दाखवणार आहे फ्रान्स देशात आणलेला प्रयोग. प्रयोगाचं नाव आहे गिलोटीन. मान कापण्याचं मशीन. गिलोटीन गर्दन काटणे की मशीन. या गिलोटीनचा जन्माला फ्रान्स देशात. फ्रान्स देशात जेव्हा राज्यक्रांती झाली ती राज्याच्या सैनिकांनी सगळ्या क्रांतिकारकांना टाकलं पकडून. आणि इट वॉज इन्व्हेंटेड ॲट द टाइम ऑफ फ्रेंच रिव्होल्युशन. आणि राजांनी आदेश दिला काय? सगळ्यांच्या मानात तोडा. कट एव्हरीबडीज नेक. बट सो मेनी सोल्जर्स वर देअर अँड सो मेनी प्रिझनर्स वर देअर. इट वॉज नॉट पॉसिबल फॉर हिज सोल्जर्स टू कट एव्हरीबडीज नेक विथ सॉर्ड. तर ते राजाकडे गेले. राजाने त्यांना एक मशीन बनवून दिलं. मध्यभागी मान ठेवली. वरना सुरी मारली. मानेचा तुकडा. त्या जगप्रसिद्ध मशीनचं नाव होतं गिलोटीन. वेर गोइंग टू सी कन्स्ट्रक्शन ऑफ द मशीन. इथे दिसतंय माउथ ऑफ डेव्हिल, राक्षसाचं तोंड. इथे मान ठेवलेलं एवढी जागा, 2 लहान होल आणि एक हँडल. हे जेव्हा हँडल वर जातं ब्लेड वर जातं. हँडल जेव्हा खाली येतं ब्लेड तिन्ही होलमधनं आरपार जातो. पुन्हा एकदा हँडल वर गेलंय, ब्लेड वर गेलंय. माझ्याकडे इथे काही काकड्या आहेत. यातलं 3 काकड्या 3 होलमध्ये ठेवतो. नंबर 1 मोठी काकडी मधल्या होलमध्ये, दुसरी काकडी इकडं आणि तिसरी काकडी इकडं. आता या 3 काकड्या 3 होलमध्ये ठेवण्यामागचा हेतू एकच. ब्लेड वरनं खाली येणार आहे, त्या काकड्यांमधनं आरपार जाणार आहे. दॅट विल गिव्ह यू एक्झॅक्ट आयडिया हाऊ दिस मशीन वर्क्स. हे मशीन कसं काम करते हे तुमच्या लक्षात येईल. त्या लक्ष द्या काकड्यांकडे आणि पात्याकडे. या ठिकाणी दिसतंय पुढे 3 आणि मागे 3. सहजपणे 3 काकड्यांचे 6 तुकडे झालेले. आणि पुन्हा एकदा ब्लेड थोडं वर चाललंय. पुढची फ्रेम उघड. या ठिकाणी दिसतंय तुम्हाला 2 लाकडाच्या सपोर्टवर आधारावर सॉलिड ब्लेड आणि फ्रेम क्लीन केली आहे. पुन्हा फ्रेम चालली जागर. ब्लेड चाललाय ऍट इट्स ओरिजिनल पोझिशन. बाळकाकांनी ब्लेड इथं वर धरलंय. माझ्याकडे अजून 2 काकड्या आहेत.
त्यातली एक काकडी एका हॉलमध्ये, दुसरी काकडी दुसऱ्या हॉलमध्ये आणि मध्यभागी मात्र मी ठेवणार आहे तुमच्यापैकी कुठल्या तरी मोठ्या माणसाची मान. मोठ्या माणसाची मान तेवढा जादूगार कोण या मशीन मध्ये मान घालायला तर, पण आज मला काही घाबरण्याचं कारण नाही. आपल्या तुलसी अंगणमधले सगळे लोक शूरवीर आहेत असं आमच्या मित्रांनी दादाने मला आधीच सांगितलंय. कारण कोणी यायला हरकत नाहीये. ज्यांचा इन्शुरन्स जास्त आहे त्यांना विशेष प्राधान्य देतात. ते मागे उठलेले बसले, बायको नाही म्हणली की काय त्यांना, हे दादा या 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 तिथे हात वर केलाय कोणीतरी, यांना पाठवलं अजय नाही नाही लहान मुलं या 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 इकडे या इकडे ओळख तर करून घेऊ. आले बसा आपण ओळख करून घ्या. दादा नाव आपलं नितीन वेल्लाळ इथं आलेले आहेत. एकदा जरा जोरदार टाळ्या द्यायच्या त्यांना, नितीन यांना. नितीन मला एक सांगा, मी म्हटलं जसं कोणीतरी आहे इकडनं त्या दादाने हातवर केला तर तेवढ्यात ते तुम्हाला तिकडनं ढकलत इकडे घेऊन आले. सगळे कार्यकर्ते म्हणतात तुम्हालाच घ्या तुम्हाला, मग तुम्ही त्यांना पाहिजे नात का नको नको पण तुम्ही इथं एकटे झालात का इथं फॅमिली पण आली आहे तुमची? फॅमिली घरात आहे, प्रयोग इथं चालून फॅमिली घरात आहे. कोण इथं मुलगा कुठे आहे? कोण आलाय? नितीन यांच्या घरातनं कोणी आलाय का? माझी आनंदाची बातमी कोण पोहोचवणार घरी? पण काय हरकत नाही, ते मित्र आहेतच बरं, काय हरकत नाही. नितीन ही सगळी आपली फॅमिलीच आहे बरोबर. तर मशीन मध्ये मान घालायच्या आधी आपल्या सोसायटीतल्या सगळ्या लोकांना एकदा शेवटचं टाटा बाय बाय करून घ्या मनात इच्छा नको. या इकडे थोडीशी कॉलर मागे घेतोय मी, मान पटकन कापली जाईल. दिदीन समोर बघा, या ठिकाणी दिसतोय त्या मधल्या विंडोतनं खिडकीतनं आलेला नितीन यांचा गोंडस चेहरा. ज्यांना फोटो काढायचा काढून घ्या, बरोबर हाराची पोझिशन करा. आता नितीन यांच्या मानेभोवती 2 लाकडाचे कॉलर आहेत, वुडन कॉलर. सगळ्यात पहिल्यांदा मी लावतोय आणि मग सांगतोय का लावतो ते. सरळ बघा नितीन यांच्या माने गेले त्या लाकडाचे 2 कॉलर लावल्यात. त्याचा मागचा हेतू नंबर 1, त्यांना मान ठेवायला जरा सपोर्ट आधार मिळावा म्हणून त्या कॉलर लावल्या. आणि दुसरा अत्यंत महत्वाचा हेतू, ऐन वेळेला समजा ब्लेड खाली येताना नितीन यांचा विचार बदलला आणि त्यांनी मान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांची मान बाहेर निघू नये, तिथेच अडकून राहावी म्हणून त्या कॉलर लावल्यात. नाव इट्स फुल प्रूफ राईट नितीन? हो नितीन, काय काय मी ओळख का? ओके नितीन, खिशात मोबाईल आहे का तुमच्या? काढा जरा, आतनं घ्या, आतनं हात घ्या. हा नाही हातातच जरा तुमच्या. अनलॉक करा. केला अनलॉक? लॉक काढा. दुसरा हात वापरला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके कॅमेरा मोडला जा, सेल्फी मोडला जा. सेल्फी 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 इकडे असते बघा, या साईडला आय काढून घ्या शेवटचा फोटो. अंडर द ब्लेड फिलिंग फाईन असतंय. मधलं बटन नितीन स्माइल. अजून जरा जोरात घेऊन द्या द्या ते म्हणजे पोचवतील, कॅमेरा पोचवतील. आता दोन्ही हात जरा मागाशी सांगितलं तसे असे म्हणजे तुम्हाला सपोर्ट मिळेल. आणि अजिबात सोडू नका. ते सतत मला विचारतात खरंच कापणार आहे का? मग आता म्हणजे काय करायचं? नितीन आता काय होणार आहे, ब्लेड वरनं येणार आहे नितीन यांची मान आणि 2 काकड्यातनं आरपार जाणार आहे. पुन्हा 2 काकड्यांचे 4 तुकडे होणार आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा नितीन, किती जरी मी जादू ही जादू म्हणली तरी अपघात हा अपघात असतो. ऍक्सिडेंट इज ऍक्सिडेंट. त्या क्षणभर हृदयाचा थरकाप कसा होतं ते बघा. लक्ष द्या, नितीन यांची मान, 2 काकड्या आणि ब्लेड कडे. नेक्स्ट टाइम त्यांच्यासाठी स्पेशल.
नितीन यांच्या मानेतनं ब्लेड आरपार जाऊन पुन्हा 2 काकड्यांचे 4 तुकडे आलेत. नितीन, ओ नितीन, ते मान हलून बघतात आधी, ऐका नाही, थांबा. या नितीन इकडं. नितीन, पण तुम्ही मोठ्या हिमतीने मदतीला आलात. सेल्फी काढायला लवकर शिकून घ्या, पण तुम्ही एवढ्या ताकदीने मदतीला आलात आणि भले भले घाबरतात, इस्पेशली जेव्हा मान खाली आणि ब्लेडवर असतो. का तर तुम्हाला घाम यायला लागला तर भल्या भल्यांना येतो. मग माझ्यातर्फे, आपल्या सगळ्या लोकांतर्फे, आपल्या कमिटीतर्फे, या सगळ्या मुलांतर्फे तुमच्या कष्टाच्या काकड्या तुम्हाला बक्षीस. तुम्हीच कापल्यात का त्याचे कापकार घेऊन जा. अरे जोरदार द्या टाळ्या नितीन यांना. धन्यवाद. आणि या प्रयोगाला मला मदतीला पुन्हा कोणीतरी ऑडियन्सपैकी लागणार आहे या साईडनी, ज्यांच्या हातात सोन्याची आणि हिऱ्याची रिंग आहे. जेवढी रिंग महाग असेल तेवढं जास्त चांगलं, डायमंड असेल तर अजूनच जास्त चांगलं. नाही, जितका महाग डायमंड सॉलिटेअर वगैरे असेल तर अजून जास्त चांगलं. एनीबडी इकडनं सोन्याची की या प्लीज ती या. प्रयोग दाखवणाऱ्या प्रयोगाचं नाव आहे लंडन रिंग मिस्ट्री. मी जस्ट 2 वर्षापूर्वी स्कॉटलंड, जर्मनी आणि UK इथे प्रयोग केले. तिथनं आणलेले जादू, लंडनवरनं आणलेले जादू. या ठिकाणी मला मदतीला आलेल्या, आपण ओळख करू ना, चेतना इथे आलेल्या आणि श्रेयशी आणि चेतना इथे आलेल्या. एकदा जोरदार टाळ्या देऊन स्वागत, लेट्स वेलकम दॅम. आणि चेतना, या प्रयोगाचं जे साहित्य तुमच्याकडेच आहे, तुमच्याकडे बऱ्याच रिंग दिसतात, बघू मला. राईट, माझ्या मते ही रिंग बरी पडेल, कारण या नाही, ही अजून एक 3 रिंग आहेत का एखादे. काढा काढा हातातली ती खड्याची रिंग बघू. हा कुठला खडा आहे? पुष्कराजची रिंग आहे आणि सोन्याची रिंग आहे. ही घेऊया आपण मदतीला, चालेल? ओके, तर चेतना यांची पुष्कराजची रिंग आहे आणि जेवढं सोनं आणि पुष्कराज आहे त्या पद्धतीने, इफ आय एम करेक्ट, राऊंड अबाउट आत्ता याची कॉस्ट 30,000 to 40,000च्या घरात कुठेतरी असायला पाहिजे, बरोबर? 50, आम्ही जवळपास होतो. म्हणजे 50,000ची जादू आज आपण इथे बघणार आहोत तुलसी अंगणमध्ये. ही तुमच्या बद्दल रिंग तुमचीच आहे चेतना. मग परत कधी नाही, हातात नका घालू, तुमच्या हातातच ठेवा. मग परत तुम्ही कधी पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल तुमची रिंग आहे. याच्यात महत्वाची गोष्ट ही चेतना, आज नंतर ही रिंग तुम्ही परत पाहिली तर. नाही, मी माझ्या करतो. या प्रयोगाचं माझ्याकडे जे साहित्य चेतना, माझ्याकडे इथे एक प्लास्टिकची बॅग आहे, ही श्रेयशीचा आता धरून ठेवायची. आणि माझ्याकडे इथं रिंग बॉक्स आहे, ज्वेलरी बॉक्स, आपण जे ज्वेलरी ठेवायला वापरतो. तर तुम्हाला काय करायचं आहे ना, तुमची जी रिंग आहे ती सगळ्या इथल्या आपल्या लोकांना दाखवा एकदा, आणि ठेवून द्या इकडे शेवटची म्हणजे प्रयोगासाठी शेवटची. ऑलराईट, या ठिकाणी दिसते चेतना यांची रिंग. आणि माझ्याकडं श्रेयशीच्या हातात जी बॅग आहे ती प्लास्टिकची बॅग आहे. चेतना, ही बॅग मी तुमच्या हातात देतोय, मी बंद करतोय बॉक्स. तुम्हाला काय करायचंय चेतना, ती हे ना प्लास्टिकची बॅग उडून बघा, उलटी करून हात घालून बघा, उलटी करून, की काही त्याच्यात नाहीये ना, कारण लोकांना डाऊट असतो की नाही. ओके, आणि सरळ करा, त्याच्यात आपण हे बॉक्स ठेवून देऊ. नाही, तशीच सरळ धरा अशी. मला बॉक्स रिंग सकट टाकायचं. एक बॉक्स रिंग सकट टाकलंय, मॅजिक स्टिक आहे, जादूची काठी घेतली, मंत्र म्हटला, गेली छू, असं सरळ धरा. आता या ठिकाणी त्यांच्या हातात बॅग आहे, बॅग मध्ये बॉक्स आहे, बॉक्स मध्ये ती असं समोर 50,000ची रिंग. श्रेयशी, तुला सरळ उभं राहायचंय, तुझा हात असा कर, तिच्या हातात मी अजून एक गोष्ट देणार आहे. माझ्याकडे अजून एक बॉक्स आहे आणि ते बॉक्स, बंद बॉक्स, ते तिच्या हातात आपण इथे दिगा. ओके, आता जादू चालू होते. माझं दोन्ही हात रिकामे आहेत, मी स्लीव्ह जरा मागे घेतोय. ओके, आता तुम्हाला काय करायचंय, समोर धरा. चेतना, मी काय करतोय, मॅजिक मध्ये एक कन्सेप्ट असते ज्याला म्हणतात टेलिपोर्टेशन. एखादी गोष्ट न दिसता इकडनं तिकडे कशी पास केली जाते तसा आपण प्रयत्न करणार. मी काय करणार, त्या बॅग मध्ये बॉक्स आहे, बॉक्स मध्ये तुमची ती 50ची रिंग, ती 50,000ची रिंग तिथे काढली आहे, त्या बॅग मध्ये बॅग मधनं काढली आहे चेतना आणि इथे हवेत ठेवून दिली. शक्य आहे का असं? कोणाचाच विश्वास बसला नाही. एक काम करा, ती बॅग आहे, ती बॅग मला द्या, बॉक्स तुमच्या हातात घ्या, बॉक्स तुमच्या हातात काढून द्या. या ठिकाणी दिसते रिकामी बॅग. घ्या, देवाचं नाव ओपन करा.
या ठिकाणी दिसते चेतना यांची 50,000ची पुष्कराजची रिंग इथनं गायब झालेली आहे. आणि कसल्या खुश झाल्यात त्या. मी पहिल्यांदाच पाहिले एवढे रिंग बिंग गेल्यावर हसताना कोणा तरी. पण चेतना अच्छा वर्ण म्हणजे तुम्हाला ती कसली तुमची रिंग कसली आहे ती. हा तुमचीच आहे म्हणजे तुम्ही हजबंडकडनं घेणार मग त्यांना त्रास आहे माझा काय प्रॉब्लेम. तर चेतना तुम्ही खरोखर मोठ्या प्रेमाने मदतीला आलात आणि आपले यशस्वी केलात. धन्यवाद. जागर जायला हरकत नाही. ते देणार रिंग मी काय करू. अच्छा त्यांना मीच कबूल करत त्यापेक्षा आपण जादू करू. या ठिकाणी रिंग दिसते हवेत. तिथनं मी माझ्या मुठीत पकडली. नुसती मुठीत नाही पकडली. हिने जे रिकामं बॉक्स धरलंय त्या नुसत्या बॉक्समध्ये टाकली तर काय झालं. त्या बॉक्समध्ये ती रिंग मी टाकतोय आणि बघूया पुढे काय होतंय. लंडन रिंग मिस्ट्री. एवढ्या बॉक्स मधने चौथं का पाचवं बॉक्स आलाय आणि जरा वाचून बघा आवाज येतोय का. पण काय माहित नाही. जरा एकदा उघडा तुमची रिंग आहे का बघा. असेल तर लोकांना दाखवा. या ठिकाणी दिसते त्यांची समोरासमोर गायब झालेली ती पुष्कराची रिंग. एवढ्या सगळ्या बॉक्स मधनं परत आली. श्रेयशी किंवा चेतना मी हा प्रयोग याच्याकरता दाखवला. बऱ्याच वेळा आपण न्यूजपेपरमध्ये वाचतो चॅनलला बघतो. दुपारच्या वेळा कोणीतरी तुमच्याकडे येतं आणि तुम्हाला म्हणतं सोन्याचे दागिने किंवा भांडी द्या दुप्पट चौपट करतो. नंतर आहे ते गायब केले जातात. कसे केले जातात मी दाखवलं. मी जादूगार म्हणून ते परत दिलेली ती लोक घरी घेऊन जातात. त्यावेळी विश्वास ठेवू नका. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. जोरात टाळ्या द्या त्याला प्लीज बियर. ऑलराईट. तर यांच्यावर पाहिला लंडन रिंग मिस्ट्री अँड वॉटर ऑफ इंडिया गंगेची प्रार्थना. साहित्य ते दिसतं एक लाकडाचं ठणठणीत बॉक्स. आणि या बॉक्सकडे बघितल्या तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल हे बॉक्स सगळ्या बाजूनी दोरीने वेढून बांधलंय. कारण माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपण फिरून बघूया. नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 चारी बाजूने हे बॉक्स दोरीने वेढून बांधलाय. त्याचबरोबर याचा जो टॉप पोर्शन आहे तोही असं दोरीने वेढलाय आणि याचा जो तळभाग आहे बॉटम तोही असंच दोरीने वेढलाय. थोडक्यात काय एखादं शिंकाळ जसं बांधावं तसं हे बॉक्स सगळ्या बाजूनी दोरीने वेढलंय. जेव्हापासून बॉक्स स्टेजवर आलंय एकच गोष्ट मी तुमच्या मनावर एम्फसाइज करण्याचा बिंबवण्याचा प्रयत्न करतोय. हे सॉलिड बॉक्स, हे लाकडाचं बॉक्स, हे स्ट्रॉंग बॉक्स. पण प्रत्यक्षात हे बॉक्स लाकडाचं न असता प्लास्टिक कार्डबोर्ड किंवा पुठ्ठ्याचं असू शकतं. क्वाईट अ पॉसिबिलिटी. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या कोणाच्या मनात शंका नको म्हणून मोठ्या लोकांपैकी कोणीतरी याच्या मदतीला. मगाशी जे दादा येत होते ना त्यांना हातवर घ्या. मागून निशात, पलीकडून निशात, वरून निशात, खालून निशात. खालून नाही कुठं नाही काय नाही पुढे खालून निशात आहे. निशात या इकडे निशात. सो निशात एकदम सॉलिड बॉक्स. पण निशात काही झालं किती झालं तरी आम्ही जादूगार लोकांना बरं असतो तोंडार लोकांना म्हणण्याचं कारण आम्ही आमच्या गोष्टी नेहमी बाहेर न दाखवतो आत्म कधी उघडून दाखवत नाही. सो ऍज अ सेड देयर शुड नॉट बी सिंगल डाऊट इन एनीबडीज माइंड. निशात ते बॉक्स उघडतोय पुढे घेतोय आत्मही सगळ्या बाजूने वाजून बघा. निशात माहिती चेक करा. 1 निशात, 2 निशात, 3 निशात, 4 निशात, तळभाग निशात, वरचा भाग निशात, या इकडे निशात. सो निशात फ्रॉम इन अँड आउट इज अ सॉलिड बॉक्स राईट. माझ्याकडे दुसरी पुढे गेले. या पहिली गोष्ट आपण पाहिली बॉक्स आपण बाहेरनं चेक केलं. दुसरी गोष्ट क्लॉथ बॅग ठेवली. तिसरी अत्यंत साधी गोष्ट माझ्याकडे निशात. माझ्याकडे हँडकप्स पोलिसांच्या बेड्याकडे घ्या हातात.
ओढून बघा. चेक. आय सॉलिड स्ट्रॉंग दणकट एकदम. नेहमी वापरतो तशाच नेहमी वापरतो. अच्छा पाहिलं तुम्ही. हे आमचे या ठिकाणी विठ्ठल येतात, हे इकडे तिकडे फिरत असतात, त्यांच्या हातात घालून टाकतो. कळलं का? कीज आहेत ना तिथे खाली ठेवून द्या, म्हणजे लोकांना तुम्हाला दिसत राहतील सतत. राईट. आणि मधोमध जरा चेक करा, मधोमध धरून बेड्या बसतात ना इन द सेंटर, मधोमध चेक करा. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. ओके निशाद. निशाद तुमच्याकडे रुमाल आहे, हँकरचीफ. निशाद हँकरचीफ नाही तुमच्याकडे. जेंट्स हँकरचीफ एक कोणीतरी स्वच्छ मोठा इधर बैठ ना, बैठ इधर. जेंट्स हँकरचीफ आहे कोणाकडे रुमाल. ऐसे मत बैठ, आगे जाओ उसके. ऐसे मत कर दिया. इधर बैठ ना, बैठ आणि इधर. कोणाकडेच नाही, सगळ्यांचे नाका चांगले. रुमाल घ्या रुमाल. या ठिकाणी धन्यवाद. रुमाल आलाय स्वच्छ एकदम फ्रेश. असू दे. तर निशाद याची दोन विरुद्ध टोकं अपोजिट एंड्स तुमच्या हातात जाऊ देतोय. नको. तुम्हाला पलीकडनं यायचं आणि या विठ्ठलला जा त्याच्याजवळ, जा त्याच्याजवळ. या विठ्ठलला आपण बॉक्स मध्ये बंद करून जा टाकू. बेटा, जा, जा. पलीकडनं असे थांबा, म्हणजे लोकांना दिसेल तुम्ही काय करता. निशाद तुमच्या हातात आता ती दोन ऑपोजिट एंड्स आहेत. एक ताडून करकचून गाठ मारा निशाद. सिंगल टाईट नॉट, म्हणजे हवा पण नाही गेली पाहिजे. एअर टाईट. खेचा. अजून ताडा फाटला तरी चालेल, तुमचा रुमाल नाहीच आहे निशाद. खेचा. थांबा 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 थांबा. तोंड वळवूया समोरनं आणि समोरनं गाठ मारा तर उपयोगी निशाद. मागणं काय मारून उपयोग आहे. मग अजून टाईट होईल निशाद. खेचून निशाद. ताणून निशाद. निशाद तुम्ही ओरिजिनल कुठले. नांदेड. अजून एक गाठ मारा निशाद. अन्याय नाही झाला पाहिजे मराठवाड्यावर. मारा गाठ. काय करता तुम्ही. कसले इंजिनियर. परचेस. मग हे आमच्याच कॅटेगरीतले. मी मेकॅनिकल आहे. मारा अजून एक गाठ त्याच्यासाठी. परचेस इंजिनियर. PRPO मध्ये सगळं आयुष्य. मारा. ओके. मुलांना अजून एक गाठ मारायची का. मारा अजून एक गाठ निशाद. निशाद तुमच्या व्हेंडरच्या नावाने अजून एक गाठ मारा. आहे तुम्हाला गाठी मारण्याची आवड दिसते, तुम्हाला सोडवायच्यात नंतर. एक शेवटचे बसणार निशाद. तो निशाद. प्रयत्न ते गाठ. आता नाही बसणार ना. बस. ओके. डोक्याला हात लावते आहेत का बघा तिथं आहे. आता एक काम करा. दोन मुलं. हा इथं जीन्सचं जॅकेट घातलेला एक मुलगा, तू ये. आणि दुसरा हा ये पटकन इकडं उभा. ही जी दोरी आहे ही आपण बांधू. एक्स्ट्रा त्याला अजून गाठ मारल्याने ते बंद राहतं. वरचं झाकण लावलं आहे. निशाद हे लॉक घ्या, लावून टाका आणि ओढून बघा. किल्ले घेऊन या इकडे लवकर लवकर. ओढून बघा. त्याही किल्ले राखवा आणि या साईडला ठेवा. मिक्स होणार नाही. नाही खालीच ठेवा. नाही नाही त्यामध्ये तिथं याही खालीच ठेवा. फक्त शेजारी शेजारी ठेवू नका, नाही तर मिक्स होतील म्हणून तुम्हाला नंतर का. राईट. निशाद या विठ्ठलला आपण 5 वेगळ्या पद्धतीने बंद केले. नंबर 1 पोलिसांच्या बेड्या, हातकडे त्याचे किल्ले तिथे. नंबर 2 तुम्ही भरपूर गाठी मारल्यात, मी नाही म्हणत असताना. नंबर 3 आपण दोरीने वेढून घेतलं बॉक्सला, ती दोरी त्याच्या हातात दिली, त्या पोत्याला बांधून. नंबर 5 आपण लॉक लावली त्याच्या कीज इथे. माझ्याकडे एक तंबू येतं, त्या तंबूच्या मधून होल आहे, तिथं ती दोरी काढून तुला देतो.
चालवते, मागे जो मुलगा उभा आहे त्यांनी मागणं लक्ष द्यायचं की मागणं कोणी आत जाऊन बघ तू विठ्ठलला सुटायला मदत करत नाही ना, एवढं लक्ष द्यायचं मागे जो मुलगा उभा आहे त्याने. आता निशात तुम्ही पाहिलं जिथनं मी दोरी काढली तिथे मधोमध होल आहे. मी काय करणार, तिकडनं आत जाणार आहे, मधनं माझी मान काढून तुमच्याकडे बघणार आहे, तोपर्यंत तुम्ही जादू करा. याला ना सांगतो ना. तुम्हाला चांगलं दिसतं आणि जॅकेट आहे, हे जॅकेट तुमच्या हातात देणार आहे. तुम्हाला या माईक समोर उभं राहायचं निशा. टू स्टँड इन फ्रंट ऑफ दिस माईक. आणि जेव्हा मी तिकडनं तुमच्याकडे जातो तर निशांत तुम्हाला माईक वर 3 पर्यंत आकडे म्हणायचे. ज्या स्पीडने मी म्हणून दाखवतो त्या स्पीडने 1 2 आणि 3. जेव्हा फास्टली नाही ना स्लो नाही, कसं 1 2 3 असं नाही का 1 तासाने 2 घरी गेल्यावर 3 इतके स्लो नाही निशांत. त्यांना ते जॅकेट इथे सोडा, वायर सांभाळा, तिथे येऊन माझी मान धरायची, माझी मान धरायची निशांत, दाबायची नाही. कळत सगळ्या सूचना. निशांत यांना आपण बंद केलं विठ्ठलला 5 ते 7 मिनिटं लागली, परत सुटायला पुन्हा 5-10 मिनिटं, परत बंद करायला 5-7 मिनिटं, म्हणजे 15 ते 20 मिनिटं कुठे नाही गेली. सेकंदाच्या अर्ध्या भागात काय होतं, निशांत इथे उभा राहा, बघूया तुझ्या सर दाखवत आहे हुजिरी बॉक्स. तंत्र जादू टोणा नाही, ही 2 हातांची चलाखी. या प्रयोगाला हुदिनी बॉक्स का नाव माहितीये तुम्हाला? राईट त्यांना माहितीये, पण बऱ्याच जणांनी ते माहित असेल. फार पूर्वीच्या काळी अमेरिकेत हुदिनी म्हणून एक जगप्रसिद्ध मॅजिशियन होऊन गेला आणि त्याच्या ह्या सुटकांना हुदिनीज एस्केप्स रुटीन म्हणून फेमस होत्या. वेगळ्या लॉकमधनं, कुलपातनं, बेड्यातनं तो स्वतःची लिहिल्या सुटका करायचा. पण एका प्रोग्रामच्या वेळेवर त्याला स्वतःची सुटका न करता आल्यामुळे हॅरी हुदिनीचा त्या बॉक्समध्ये गुदमरून मृत्यू झाला. त्याला मान द्यावा, सन्मान द्यावा म्हणून जगातल्या सगळ्या मोठ्या जादूगारांनी या बॉक्सचं नाव ठेवलं हुदिनी बॉक्स, जे दाखवण्याचा बहुमान आज मला मिळाला. माझे आजोबा जादूगार रघुवीर, वडील विजय रघुवीर, मी जितेंद्र आणि माझा मुलगा ईशान, आम्ही रघुवीरांच्या 4 जनरेशन होत की हा प्रयोग इतक्या वेगळ्या पद्धतीने अडकून इतक्या लवकर सुटून दाखवतो. याचा वर्ल्ड रेकॉर्ड विश्व विक्रमांच्या नावाने ते कसं आपल्या सगळ्यांना दाखवलं आणि आपण रसिकांनी जी टाळ्या वाजून दाद दिली. धन्यवाद. त्यासाठी पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आभारी आणि निशात तुम्ही मदत सॉलिड केली तुमच्या. आता जो प्रयोग दाखवणार आहे जगातला कुठलाही जादूगार खतरनाक. आता काय आलं बाबा? ओके, थँक्यू व्हेरी मच. हे आमचे गुरुजी अशा पद्धतीने प्रयोग करायला लागले तर माझ्या प्रयोगाचं काही खरं नाही. पण याच्या पुढे येऊन अजून एक जादू ते दाखवणार आहेत. एकदा गुरुजींसाठी पुन्हा जोरात टाळ्या आल्या पाहिजेत आमच्या गुरुजींसाठी.
आता इतक्या मी तुम्हाला सगळ्यांना जादू दाखवतोय. तुम्हाला काही जादू शिकायचे आहेत का? डू यू वॉन्ट टू लर्न सम मॅजिक? देयर आर डिफरंट वेज ऑफ लर्निंग मॅजिक. पैसे उरतो. त्यातला पहिला मार्ग माझी खाली वेबसाईट बस. ragvirmagic.com. त्याच्यावर काही व्हिडिओज आहेत ज्यातनं तुम्ही जादू शिकू शकता. काही युट्यूबवर जा, मॅजिशियन चितन रघुवीर किंवा मॅजिक ऑफ विजय रघुवीर टाईप करा, काही व्हिडिओज मिळतील. तिसरा मार्ग, माझं फेसबुक अकाउंट आहे, मी मागाशी सांगितलं. ही जादू कशी करायची, स्पेशली बनवलेली रोप आहे. याच्यात छोट्या 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 लिंक्स आहेत. एका साईडला इट ऍक्ट्स लाईक अ नॉर्मल रोप, दुसऱ्या साईडला जेव्हा तुम्ही ओपन करता या लिंक्स इंटरकनेक्ट होतात आणि बनते स्टीफ. ऑटोमॅटिक होतं, काही करायचं नाही. या साईडला स्टीफ, या साईडला नॉर्मल. तुम्हाला काय करायचं, लहानांपासून मोठ्यांना रोप घेऊन यायचे. रोप सावकाशपणे ओपन करायचे आणि मधोमध करायचे. फ्लॅट सरफेस अप. तुम्ही दाखवा कुठल्याही प्रकारचे धागे दोऱ्याने. आता नॉर्मल करायचे. परत रोप मी बोट वळवतोय, स्लोली दाखवतो बघा. 1 2 3. रोप वळवली, रोप झाली नॉर्मल. इतकी सोपी जादू. या 5 जादूंचा सेट एरवी विकतो तो मी 700 रुपीजला, पण आता इंटरव्हलला किंवा शो झाला घेतला तर 400 रुपीजला 5 जादूंचा सेट मिळणार आहे. 300ला बुकचा सेट मिळणार आहे. एकत्र घेतला तर 700. तुम्हाला फोन पे, जीपे, कॅश कसे घेऊ शकता, घ्यायचा असा आग्रह बिलकुल नाही. पण बाहेर मार्केटमध्ये गेलात, पुण्या मुंबईला आलात, कुठे मिळणार नाही. माझं स्वतःचं प्रोडक्शन म्हणून तुम्हाला डिस्काउंट. आणि आत्ताच आपण फेदरची जादू शिकली, त्यातला ऍडव्हान्स प्रकार, ऍडव्हान्स मॅजिक तुम्हाला दाखवणार आहे. प्रयोगाचं नाव आहे फेदर मिस्ट्री, पिसांची कमाल. माझ्याकडे येतोय नेक्स्ट टाइम. माझ्याकडे येतोय एक एम्प्टी पाईप आणि वेगळ्या कलरची फेदर्स. फेदर मिस्ट्री, पिसांची इथे कमाल. बस, नाही तर इथे बस, शांत बस फक्त. पहिला कुठला कलर आहे? इंडियन ट्रायकलर फ्लॅग, आपल्या भारताचा झेंडा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपले सोल्जर्स, आपले ऑफिसर्स सीमेवर आहेत. दॅट्स वाय वी आर सेफ वॉरियर. आपण आपली डे टू डे कामं करू शकतो, ऍक्टिव्हिटी किंवा फेस्टिवल साजरे करू शकतो. टू पे स्मॉल ट्रिब्यूट टू अवर सोल्जर्स, रिअल हिरोज. सगळ्यांना रिक्वेस्ट, एव्हरीबडी प्लीज स्टँड अप. नेक्स्ट ट्रॅक. या 2 रिकाम्या हातांची चलाकी. गजब. बघूया सुपर एअर रेव्होल्युशन विथ शरण्या.
Let's go. ऑलराईट, तुमच्यातली शरण्या काही वेळ हवेत तरंगून आली. इतकी छोटी असून इतकी छान दोघले एकदा जोरदार टाळ्या द्या तिला. जरा वर हवेत तरंगत. या कळशीमध्ये बर्फ ठेवला, बर्फ आणि 5-5 मिनिटांनी ओतत आहे, त्यामुळे वितळून पाणी येतं. बरोबर ना? मी पाणी आत्ताच टाकलंय. आईस असेल तर अजून 5 मिनिटं तरी लागतील मेल्ट व्हायला. म्हणून पुन्हा एकदा बघणार वन्स मोर. मी म्हणणार आहे वॉटर ऑफ इंडिया गंगेची म्हणलं की तुम्हाला सगळ्यांना ओरडायचं प्रार्थना. त्यात वॉटर ऑफ इंडिया गंगेची. मागे बसते पुढचा जो प्रयोग दाखवणार आहे, मी तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे मागच्या वर्षी श्रेया बुगडे बरोबर ही जादू दाखवली, तिच्या मी दुसऱ्यांदा चलावा त्याच्या सेटवर गेलो होतो आणि बऱ्याच जणांनी मला फोन केला होता की जितेंद्र ही शक्यच नाही जादू, ही कॅमेरा ट्रिक आहे. म्हणूनच मुद्दाम लाईव्ह दाखवणार आहे. ओनली 3 मॅजिशियन्स अराउंड द वर्ल्ड आर शोईंग दिस ट्रिक. फ्रॉम इंडिया आय एम द वन. तुमच्यासमोर येते जॉमेट्रिकली इम्पॉसिबल ट्यूब्स आहे. याच्या आत चाललाय माझा असिस्टंट बाबा. बाबा आत गेल्यावर तुम्हाला दिसेल खरोखर फारच कमी जागा याच्यात आहे. बाबा आत गेला तर टाटा बाबाय करतोय. पुढचे दोन्ही दरवाजे लावलेत. सगळ्यात पहिल्यांदा बाबाच्या शरीरात मी पास करणार एक शार्प प्लेट. समोर एक ट्यूब, साईड एक ट्यूब. काय त्याच्या शरीर लेट्स सी ट्यूब्स आहे. एक माणूस आतमध्ये जिथे बसायला जागा नाही, मधनं पत्रा, समोर एक ट्यूब, साईड एक ट्यूब. हाऊ इज दॅट पॉसिबल? भूमितीच्या दृष्टीने विचार केला तर अशक्य प्राय गोष्ट, ज्याला आपण म्हणतो जॉमेट्रिकली इम्पॉसिबल. पण हे तुम्हाला जॉमेट्रिकली इम्पॉसिबल वाटत असेल, याच्या पुढे जे मी दाखवणार आहे, यू गाइज आर नॉट गोइंग टू बिलीव्ह युअर आईज. लेट्स सी ट्यूब्स आहे. माणूस गेला कुठे, गायब झाला का काय, तो भाग परत तिथे टाकणार. दोन्ही ट्यूब आणि पत्रा काढणारे बाबा त्याच जागी दिसेल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. माणसाचं काय पाहिलं. बाबा त्याच ठिकाणी जसाच्या तसा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. प्रयोगाचं नाव होतं जॉमेट्रिकली इम्पॉसिबल. ऑन माय राईट हँड साइड देर इज ग्लास. माझ्या उजव्या हाताला आला एक ग्लास आणि माझ्या डाव्या हाताला आली एक बाटली. बाळा काका, माझ्या राईट हँड साइडला काय? ग्लास आणि लेफ्टला बाटली. प्रयोग काय करणार आहे बाळा काका तुला मी सांगतो. माझ्या 1-2-3 मिनिटं क्षणी जो राईटचा ग्लास आहे तो येईल लेफ्टला आणि लेफ्टची जी बॉटल आहे ती येईल राईटला. काय होईल? राईटचा ग्लास लेफ्टला जाईल, लेफ्टची बॉटल राईटला. तुला ही जादू शिकायची आहे का? एक काम करू, तुम्हाला सगळ्यांना ही जादू शिकायची आहे का? एकदाही तुम्ही जादू शिकलात की घरच्या घरी कुठली वस्तू लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट हात न लावता करू शकता. शिकायची आहे? सगळ्यांना शिकून टाकू. बाळ काका नीट लक्षात ठेव, तुझ्या राईट साईडला काय? 1, 2, 3 माझ्याकडे बघ. आता तुझ्या लेफ्ट साईडला काय? ग्लास. आला की नाही राईटचा ग्लास लेफ्टला हात न लावता? असं नाही, मी समोर प्रेक्षकांकडे उभा राहतो, करून दाखव. अच्छा, तुला कळलं, मी वेळात काढतो. पण ठीक आहे, नो वरीज. परत लक्षात ठेव, तुझ्या राईट हँड साईडला काय? ग्लास. आणि तुझ्या लेफ्ट हँड साईडला काय? बाटली. ही बाटली 2 बोटांनी मी इथे उचलली, इथं आणली, इथं आणली, इथं आणली, इथं आणली. ग्लास 2 बोटांनी उचलला, इथे आणला, इथे आणला, इथं आणून टाकलं इथं. त्यामुळे इथे जी आली ती बाटली, या बाटलीच्या ठिकाणी आलेला दिसतोय ग्लास. सगळ्यांना आलेला दिसतोय ग्लास. आणि ज्या ठिकाणी ग्लास होता त्या ग्लासच्या ठिकाणी आलेलं दिसते ते बाय बोलते बॉटल. काय झालं?
मागे बाय बोलतायत. काय झालं आता? हो जादूगार अजून एकदा करून दाखवा. मला गॅरंटी होती याला कुठली गोष्ट एकदा आपण कळत नाही. परत एकदा. बरं ठीक आहे, नीट लक्षात ठेव. आता तुझ्या लेफ्ट साइडला काय? ग्लास. आणि तुझ्या राईट साइडला काय? बाटली. तुझ्या लेफ्ट साइडची राईट साइडची बाटली आहे ती उचलली, इथं आणली, इथं टाकली, आणि राईट लेफ्ट साइडचा ग्लास उचलला, इथे आणला, त्यावेळी इथं आली ती बाटली. या बाटलीच्या ठिकाणी परत आलेलं दिसतोय ग्लास. सगळ्यांचा आलेलं दिसतोय ग्लास. आणि ज्या ठिकाणी ग्लास होता त्या ग्लासच्या ठिकाणी आता आलेलं दिसते बाटली. काय झालं? हो जादूगार अजून एकदा इकडे इकडे इकडे. अजून एकदा अजून एकदा अजून एकदा अजून एकदा असं म्हणत तरुणपणी 4 वेळा प्रेमात पडलं तसं. बरं ठीक आहे, नीट लक्ष दे. तुझ्या राईट हँड साईडला काय? ग्लास. आणि तुझ्या लेफ्ट हँड साईडला काय? बाटली. बाटली 2 बोटांनी शेवटच्या वेळा हे उचलली, इथे आणली, इथे आणली, इथे आणली, आणि ग्लास शेवटच्या वेळा 2 बोटांनी उचलला, इथे आणला, इथे आणला, इथे आणला, इथे आणून टाकला. त्यावेळी इथे आली ती बाटली. या बाटलीच्या ठिकाणी आलेला दिसतोय ग्लास. सगळ्यांना झालेला दिसतोय ग्लास. आणि ज्या ठिकाणी ग्लास होता त्या ग्लासच्या तिथं काही नाही, रिकाम आहे, मोकळे. काय रिकाम आहे? अरे काय नाही, कसं काय? बाटली काय काय नाही रिकामा करते कळत नाही. जा घेऊन. द ग्लास अँड द बॉटल. ग्लास आणि बाटलीचा प्रयोग. अजून एकदा. काय करणे? बाटली कशी उलटी? उलटीच्या उलटी याच्यात सोडून द्यायची. हापूस हप्पूस मापूस. हो जा सीधी. हो जा सीधी झाली सीधी. अंडरस्टँड? अंडरस्टँड. बाटली न पडताना ओके ओके टाटा बाटा शिया घेतलाय. त्यात ही उलटी सुलटी बाटली घरच्या घरी कशी बनवायची दिली आहे. जादूची पोतडी, येलो कलरचं बुक. तुम्ही स्वतः करून लोकांना थक्क करू शकाल. आता तुम्हाला कळणार नाही मी काय घेऊन आलोय. तुमच्यासमोर एक जादू दाखवतोय ज्याचं नाव आहे आफ्रिकन वुडू विथ हँकरचीफ. या प्रयोगाचं जे साहित्य आहे तुम्हाला दिसेल इथे. माझ्याकडं बिस्लरची एक बॉटल आहे, जो बाटला असतो तसा. आणि प्रयोग काय तुम्हाला सांगतो. आफ्रिकेत एक जमात आहे. त्या जमातीचं वैशिष्ट्य असं, ते एका निर्जीव वस्तूत काही काळापुरतं प्राण फुंकतात आणि ती वस्तू सजीव असल्यासारखी हालचाल करते, ज्याला म्हणतात आफ्रिकन वुडू, आफ्रिकन ब्लॅक मॅजिक. जसं आपल्या कोकणात भानामती वगैरे प्रसिद्ध आहे. मी कधी कोणाला करताना पाहिलेलं नाही, पण ती एक मजेशीर कल्पना किंवा तो प्रयोग इथे करून बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझ्याकडे बाटला, निर्जीव वस्तू जी आहे तो रुमाल आणि त्या बाटल्याचं वरचं झाकण, याच्यापासून आपण बघणार आहोत. रुमालाला आत टाकून झाकण बंद करणार आहे आणि बघूया का त्या आफ्रिकन वुडू विथ हँकरचीफ. त्याच्या पुढचं थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतो आपल्या प्रयोगाला. आपण पुढे करूया, पण त्याच्या आधी मी पुढचा जो प्रयोग तुमच्यासमोर दाखवतोय आले. प्रयोग काय करणार आहे मी मुद्दाम नाव सांगितलं नव्हतं. प्रयोग जो दाखवणार आहे, प्रयोगाचं नाव आहे मागाल तो पदार्थ खायला देणं. कसं योग्य प्रयोगाला ते झालं. चेहरा बघा त्याचा. या देशातला परदेशातला, या ऋतूतला पर ऋतूला जो कुठला पदार्थ इथे खावासा वाटत असेल तो यांना खायला मिळणार आहे, मात्र नुसतं तोंडी मागून नाही. त्याच्याकडे इथे माझ्याकडे काही कोऱ्या चिठ्ठ्या आल्या, ब्लँक चेक्स. या कोऱ्या चिठ्ठ्या या मुलांच्या करवी मी तुमच्या लोकांच्यात देणार आहे. ज्या लोकांकडं पेन किंवा पेन्सिल आहे अशा लोकांनी एक चिठ्ठी घ्यायची. चिठ्ठीच्या एका बाजूला तुमच्या आवडीचे कुठलेही 2 खाण्याचे पदार्थ. त्यानंतर चिठ्ठीची पहिली अशी घडी घालायची, दुसरी अशी घडी घालायची आणि चिठ्ठ्या घड्या घालून परत आणायचे. यू हॅव टू ब्रिंग चिट्स फोल्डेड, राईट? काय नाव तुझं? आकांक्षा.
आकांक्षा मी या चिट्स तुला देतोय. हात वर करा मोठी लोक हेल्पर आउट ज्यांच्या लहान मुलांना नाही. टाक चिठ्ठ्यात ड्रॉप युअर चिट्स. एवढ्या चिठ्ठ्या जमा झाल्या या जर उघडून आपण वाचत बसलो तर सकाळपर्यंत आपला वेळ जाईल खाण्यापिण्यात. एक काम करतो या मुलांना विचारतो मी यांची वय सरळ एक आहे लहान तुका त्यातला जो सगळ्यात लहान मुलगा किंवा मुलगी आहे त्याला आपण एक चिठ्ठी घ्यायला सांगू. एज काय तुझं? 12. सरळ उभी राहा. 12 समोर बघ. तुझं रे 14. 14. तुझं 11, 14 आणि 12. 11 मध्ये 14 तिकडे जा पलीकडे. असं 11 वर्ष किती महिने? अरे 11 वर्ष किती महिने? 9. नशीब काल एक जण 13 म्हटलं तर माहिती आहे तर माझ्यामध्ये सगळ्यात लहान मला वाटतंय तर हा आहे. पण मुलींच्यात तर ही येत. एक काम कर तुला पाहिजे ती चिठ्ठी घे. कुठली आवडायची एक घेतलीस. आता ऐक तू आणि हा दोघ जण तिथे कॉर्नरला जा. ती चिठ्ठी उघडून वाच. तू रे जा. तू नाही तू इथं थांब. 9 महिनेकडे. आणि या बाकीच्या ज्या चिठ्ठ्या आहेत या तुमच्या इथं काढून टाका. आणि तुम्ही ठरवा त्यात 2 बदलायचे असेल तर कोण काय खाणार डिसाईड करा. हे आमचे दुकानदार वाणी दादा 11 वर्ष 9 महिने सरळ करा. ठरलं कोण काय खाणार? ऋतू थांब. काय झालं? ती बॉटल घेऊन जा घरी. घेऊन जा ना. 1 मिनिट. मराठीत लिहिलंय का? हा म्हणून गोंधळ उडाला. कोणीतरी मदत करा त्यांना. ज्यांना मराठी वाचता येतं त्यांनी गोंधळ हे करा. मी ते म्हणले एवढं काय कन्फ्युजन आहे. कोणीतरी मराठीत चिठ्ठी लिहिलेली. कोण काय खाणार ते ठरवा. मला माहिती नाही कुठली चिठ्ठी घेतली आणि काय खाणार चिठ्ठीचं एवढं काय डिस्कशन. काय खाणार आहे चिठ्ठीत? चॉकलेट बिस्किट. चॉकलेटची बिस्किट. आणि तू? चॉकलेट. पॉपरी. काय असतं पॉपरी? पॉपरिंग काय असतं? कुरकुरे काय खातात आजकालची मुलं म्हणून तू काहीतरी पापरिंग करत होती का? ते पॉपरिंग आहे. कोणी लिहिली चिठ्ठी? चॉकलेट नेहमी वडा बेडा समोसा. ठीक आहे. तुला चॉकलेटची बिस्किट पाच तेवढा मोठा आकार ओपन युअर माउथ वाईड दोन्ही हात एकत्र आणि हसू नको सरळ बघ. तुला पॉपरिंग काय तेवढा मोठा? हा गायचं नाही. हा मोठा दोन्ही हात एकत्र. हा मोठा आकांक्षा. हा राईट. आणि समोर हसते तिकडे बघा विराट कोहलीचा कॅच गेला बाय. हात समोर आणि हा मोठा. अरे तोंड उघड की काय तिथं काय प्लास्टिक लावलं का तोंडाला तुझ्या? 9 महिने तू कशाला असतोय मध्ये? त्याला काय बाय खायला सांग. त्यालाच विचारतो का अरे चॉकलेटची बिस्किट आहे का ते? नाही. पॉपरिंग नवीन दुकान आहे त्यांनी माल नाही भरलेला. काय हरकत नाही. जादूची फॅक्टरी चालू करू. हा बेस आहे. जळत्या कागदाच्या वेळी आता चॉकलेटच्या फुकीचा वास आला का? महासभा तुला रे जळत्या कागदाच्या वेळी उलट आलं. तिला पॉपरिंगचा वास. तुला चॉकलेटच्या कुकीचा वास आला का? मग हा कशाला भेटलाय समोर हा का? आणि हा घाबरला आपल्याला फुकट बोलवलं का काय? आमचे दुकानदार वाणी दादा त्यातनं 9 महिने कारण यांना दोन्ही वास एकदम येतील. आकार मोठा. अरे हा शाबास गोदामच उघडले दोन्ही हात एकत्र. भेटायचं नाही. आले का? आले आले आले. एकदम फ्रेश चॉकलेटचे कुकीज. चॉकलेटची कुकीज. आमच्या पॉपरिंगचा काय झाला?
उद्या फूड स्टॉल लागणार आहेत ना इथं काहीतरी, बहुतेक विकायला स्टॉल एक पॉपरिंग हुशार मला काय कर. आमच्या सोसायटीच्या वतीने, सोसायटीतील सर्व रहिवाशांच्या वतीने छोटासा एक आदर सत्कार तुमचा करायचा आहे. मी आमच्या सोसायटीमध्ये पण एक जादूगार आहे, सगळ्या लहान मुलांचा एकदम फेमस जादूगार आहे. स्वप्नील कळावकर यांना विनंती करतो स्टेजवरती यायचं आहे. प्लीज. माननीय श्री जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे सोसायटीच्या वतीने. लाडके जादूगार, वर्षभर जादूचा प्रयोग चावी गायब असते नेहमी. स्वप्नील कळावकर यांच्या हस्ते जादूगार जितेंद्र रघुवीर यांचा आदर सत्कार सन्मान सोसायटीच्या वतीने. समोर बघ संप्रीत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्वप्नीलसाठी. आपला कार्यक्रम संपायची वेळ झाली, पण 3 गोष्टी. नंबर 1 म्हणजे तुम्हाला जायच्या आधी सगळ्यांना एक जादू शिकवणार आहे. या जादूचं वैशिष्ट्य असं कुठेही करू शकतं साहित्याशिवाय आणि लोकांची वाहवा मिळू शकतं. नंबर 2, मगाशी इंटरव्ह्यूला काही लोक वर गेली ती आणि त्यांना मुलं मला म्हणली आम्हाला पुस्तकं साहित्य मिळालं नाही, नंतर मिळेल का. प्रयोग झाला राहतं इथं अर्धा तास तुम्ही बुक्स किंवा ते मॅजिकचे किट घेऊ शकता. मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे फोनपे, जीपे, कॅश. नंबर 3, मला मगाशी शोच्या आधी आणि इंटरव्ह्यूला 1-2 जण भेटायला आले ते. कोणाला माझ्या बरोबर फोटो काढायचा होता, कोणाला ऑटोग्राफ, कोणाला सेल्फी, तर कोणाला मयूर कॉलनीत कोचपूरला शिकायला यायचं होतं. माझे क्लासेस चालू असतात जेव्हा मी पुण्यात असतो तेव्हा, आणि 7 to 90, 7 ते 90 पर्यंत कोणी शिकू शकतं. तर तुम्हाला माझा नंबर आणि कॉन्टॅक्ट डिटेल पाहिजे असेल तरी मला भेटू शकता. फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे, इथे वायर्स आणि कनेक्शन आहेत, स्टेज लहान आहे, त्यामुळे एक जण येईल इथे फोटो किंवा ऑटोग्राफ काय काढेल आणि मग खाली जाईल, कारण लहान मुलं पण आहेत म्हणून. तर सगळ्यात पहिल्यांदी फर्स्ट थिंग फर्स्ट आपण जादू शिकणार आहोत. आणि माझ्या रुमाल आहे, रुमाला सकट हात वर केलाय आणि तुम्हाला लहानांपासून मोठ्यांना हात वर करायचं. रेज युअर हँड एव्हरीबडी, प्लीज रेज युअर हँड. मागं हात वर, हात वर, हात वर, तिकडं एंडला हात वर, आळशीपणा नको ना. फॉलो माय इन्स्ट्रक्शन. ऑन काउंट ऑफ 3, 1, 2, 3 म्हणल्यावर मी रुमाल हलवणार आहे, तुम्हाला हात हलवायचा आहे आणि सगळ्यांना जादू शिकायला मिळेल. त्या सगळ्यांचा हात वर, टेक अ डीप ब्रेथ. 1, 2 and 3 सगळ्यांनी हात हलवायचा आहे. ओके, टाटा, बाय बाय. दिस इज एंड ऑफ द शो. थँक्यू व्हेरी मच. आपला कार्यक्रम संपला.